सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर शाकंभरी नवरात्री उत्सव चालू होणार आहे. तर 7 दिवसांचा हा उत्सव असतो. तो पौष शुद्ध अष्टमीला सुरू होतो आणि पौष पौर्णिमेला संपतो. तर 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करतात. तर आपल्याकडे 4 नवरात्री असतात वर्षभरात. एक गुप्त नवरात्र असते, एक चैत्र, एक शारदीय नवरात्र आणि एक शाकंभरी नवरात्र. तर आपण शारदीय नवरात्र आपल्याकडं मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कारण ती सगळ्यांना माहिती असतं शारदीय नवरात्र आणि त्याच नवरात्रीत आपण जास्त सेवा करतो. म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा करतो. ते तसंच चैत्र नवरात्री खूप ठिकाणी साजरी केली जाते. घटस्थापना वगैरे केली जाते. असंच आपल्याला शाकंभरी पौर्णिमा पण बहुतेक लोक साजरी करतात. पण शक्यतो काही लोकांना माहीत नसतं. आपल्याकडे नाही करत, मग आपण नाही करत ती नवरात्र साजरी. तसंच बहुतेक ठिकाणी करतात आणि ब्राह्मण लोकांची नाही का, ही शाकंभरी देवी कुलदेवी असते आणि म्हणजे ही कुलदेवी पण असते. जशी आपली तुळजाभवानी कुलदेवी आहे, तशी शाकंभरी देवी पण असते असं. ते 4 नवरात्री असतात. तर शारदीय नवरात्र आपल्याकडे जोरात साजरी केली जाते. तशी शाकंभरी नवरात्री आपल्याला साजरी करायची असते आणि या दिवसात आपण कोणत्या सेवा कराव्यात? तर दुर्गा सप्तशती पाठ. जसं आपण शारदीय नवरात्रीत आपण 9 पाठ वाचतो, तसेच या 7 दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशती पारायणही करू शकता. 7 दिवसांचा किंवा मग 2-2 अध्याय घेऊन तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती पारायण आणि खरंच ही आपल्या कुलदेवीची सेवा आपण करावी. तसंच शाकंभरी पौर्णिमा म्हणजे आपली शाकंभरी देवी, अन्नधान्यांची देवी आहे ही. खरंच या देवीची पण आपण उपासना केली पाहिजे. 7 आणि ह्या देवीच्या उत्सवात म्हणजे लास्टच्या दिवशी पौष पौर्णिमेला, शाकंभरी पौर्णिमेला आपला 60 भाज्यांचा नैवेद्य म्हणजे मिक्स भाजी म्हणजे आपण शाकभाजी असं म्हणतो ना 60 भाज्या, असा 60 भाज्यांचा नैवेद्य ह्या देवीला दाखवतात. अनेक घरामध्ये कुळाचार केला जातो किंवा मग अनेक कुटुंबातील महिला एकत्र येतात या पौर्णिमेला. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी 60 भाज्या ची शाकभाजी बनवून म्हणजे 60 प्रकारच्या भाज्या घेऊन शाकभाजी बनवून नैवेद्य दाखवतात. त्यानंतर ह्या दिवशी आपल्याकडे शाकंभरी मातेचा जर फोटो असेल, तर आपण त्या फोटोची पूजा करायची असते, पंचोपचार. त्यानंतर कोणाकडे फोटो नसेल, तर आपल्याकडे अन्नपूर्णा ही प्रत्येक घरात असतेच. प्रत्येक घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. तर अन्नपूर्णा मातेच्या पूर्ण नाही का मूर्तीवरती आपण अभिषेक करून घ्यावा. त्या अशी उपासनाही करावी आपल्या देवीची. त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ बोलावा. त्यानंतर ब्राह्मण लोकांमध्ये शाकंभरी देवी म्हणजेच त्यांची कुलदेवी मानली जाते. त्यानंतर मी तुम्हाला थोडीशी कथा सांगते शाकंभरी देवीची. तर प्राचीन काळात पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुर्गामा असुर नावाचा एक असुर होता, ज्याने ब्राह्मणांकडून पवित्र वेद चोरले होते. या असुरामुळे पृथ्वीवर संकट आले होते. या कठीण परिस्थितीत जगाला वाचवण्यासाठी देवी दुर्गा महादेवी शाकंभरीच्या रूपात प्रगट झाली. तिने कठोर तपश्चर्या केली आणि अन्न-पाणी सोडून फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले. देवीने आपल्या अंगामधून असंख्य भाज्या निर्माण केल्या आणि आपल्या भुकेला लोकांना खाऊ घातल्या. तिने असुराचा वध केला आणि ब्राह्मणांना त्याचे वेद परत मिळवून दिले. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र असे नाव पडले आहे. आणि खरंच या पौर्णिमेचं खूप महत्व आहे. या 6 दिवसात आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते आणि खरंच दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून सर्वांनी करा. काहीतरी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. जशी आपण शारदीय नवरात्र करतो, तशीच ही सेवा आपण करा. आणि 60 प्रकारच्या भाज्यांचा ह्या म्हणजे 3 जानेवारीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या घरात. आणि शाकंभरी देवीची उपासना केल्याने आपल्या घरात अन्नधान्याची कमी पडत नाही. आपल्या घरात भरभरून अन्नधान्य म्हणजे आपल्या घरात राहतं. म्हणून आपल्याला देवीची पूजा करायची असते. आणि शाकंभरी देवी म्हणजे काही शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. तुम्ही पण करा. आपल्या घरात बनवा. कुठं केंद्र असेल तर केंद्रात जा, नसेल तर आपल्या घरात तुम्ही ही उपासना केली, देवीची सेवा केली, अन्नपूर्णा मातेची सेवा केली तरीही चालेल. पण खरंच पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा करा, उपासना करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि ह्याच दिवशी आपल्याकडे म्हणजे शाकंभरी पौर्णिमा असते. त्या दिवशी आपण सत्यनारायण कसं करायचं म्हणजे पौर्णिमेचं सत्यनारायण कसं करायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्याच अशा एका सेवेच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.